नमस्कार मित्रांनो, मी राहुल दळवी, एनपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आपलं स्वागत आहे आरडी निवेश मित्र या चॅनलवर. अनेकदा लोक मला विचारतात की राहुल भाऊ, बँक खात्यात पैसे ठेवून तर महागाई वाढत चालली, म्हणजेच इन्फ्लेशन वाढत चालली. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे म्हटलं तर रिस्की वाटते. त्याबद्दल आम्हाला एवढी माहिती नाही, नॉलेजही नाही, त्यानंतर आम्हाला एवढा वेळही नाही. मग आमचे कष्टाचे पैसे गुंतवायचे तरी कुठे, असाही प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडचे कोणकोणते प्रकार आहेत. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय, एक सोपा उदाहरण आपण समजून घेऊ. समजा तुम्हाला पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला जायचं. अशा वेळी स्वतःला गाडी चालवता येत नाही, त्यानंतर तुम्हाला रस्ताही माहित नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल, साहजिकच आहे, काही प्रवासी एकत्र कराल, एक गाडी ठरवा, त्यानंतर एक अनुभवी ड्रायव्हर तुम्ही सोबत घ्या, म्हणजेच तो तुम्हाला सुखरूपपणे महाबळेश्वराला पोहोचू शकेल. म्युच्युअल फंड ही अगदी तसाच आहे, ज्यामध्ये तुमची गाडी म्हणजे म्युच्युअल फंड स्कीम, म्युच्युअल फंडच्या योजना, त्यानंतर छोटे मोठे गुंतवणूकदार म्हणजे तुमचे प्रवासी, फंड मॅनेजर म्हणजे तुमचा ड्रायव्हर, जो तुम्हाला तुमच्या टार्गेट वरती पोहोचवू शकेल. तुम्ही दिलेला पैसा हा फंड अगदी हुशार व अनुभवी फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स मध्ये व काही सरकारी बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करतो, ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. आता म्युच्युअल फंड मध्ये एक बेनिफिट तुम्हाला डायरेक्टली होऊ शकतो, तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, हेच प्रश्न तुम्हाला आला असेल. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, समजा तुमच्याकडे काही पैसे आहेत, ते तुम्ही एकाच कंपनीमध्ये गुंतवला, तर तिथे एकाच कंपनीत गुंतवल्यामुळे त्या कंपनीत भविष्यात काही लॉसेस वगैरे झाले, रेव्हेन्यू वगैरे नाही झाला, कंपनीचे सेल्स नाही वाढले, तर डायरेक्टली त्या पोर्टफोलिओवरती होतो. आणि एकाच कंपनीत गुंतवल्यामुळे ते जास्त लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्यामध्ये तुम्ही जर तोच पैसा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीमध्ये, फॉर एक्झाम्पल फायनान्शियल सेक्टरमध्ये, फार्मा सेक्टरमध्ये, डिफेन्स सेक्टरमध्ये, आयटी सेक्टरमध्ये, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करा, तर तिथं तुमचं डायव्हर्सिफिकेशन होतो. म्हणजे त्यालाच डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं. म्हणजे तुमचा रिस्क थोडा डायव्हर्सिफाय म्हणजे कमी होऊन जातो. अगदी तसाच फंड मॅनेजर करतो. तो काय करतो, तुमचा सगळ्यांचा फंड गोळा करतो, त्यानंतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पर्सेंटेज वाईज अलोकेशन करतो. म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये 10%, फॉर एक्झाम्पल फार्मा सेक्टरमध्ये 10%, त्यानंतर डिफेन्स सेक्टरमध्ये 10%, काही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अलोकेशन करतो. त्यानंतर तो काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्ड, कॉर्पोरेट बॉन्ड, जिथं फिक्स इंटरेस्ट आपल्याला भेटू शकतो, त्यामध्ये पण थोडं अलोकेशन करतो. आणि काही पर्सेंटेज तो कमोडिटी म्हणजे गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये पण अलोकेशन करत असतो. प्रत्येक स्कीमचा वेगवेगळ्या क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरियानुसार तो फंड मॅनेजर तुमचा फंड वेगवेगळे अलोकेशन करतो. हाच डायव्हर्सिफिकेशन मेन बेनिफिट तुम्हाला डायरेक्टली मिळतो. त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने कोणकोणते प्रकार आहेत ते समजून घेऊ. म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी म्हणजे तुमचं डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. त्यानंतर डेब्ट फंड म्हणजेच तुमचं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्ड, कॉर्पोरेट बॉन्ड, जिथं तुम्हाला फिक्स इंटरेस्ट भेटू शकतो त्यामध्ये. त्यानंतर हायब्रिड फंड म्हणजे 50% इक्विटी आणि 50% डेब्ट, म्हणजे तुमचं दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्या हायब्रिड फंड मध्ये भेटून जातं. त्यानंतर सोल्युशन ओरिएंटेड फंड म्हणजे चाइल्ड प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन, असे प्लॅन यामध्ये येतात. त्यानंतर सगळ्यात पॉप्युलर म्हणजे इंडेक्स फंड, ज्यामध्ये निफ्टी 50, बँक निफ्टी असे काही इंडेक्सचा समावेश होतो, जो आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.